राम राम शेतकरी मित्र, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्रे. शेतकरी मित्र, आपले पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ते म्हणतात शेतकऱ्याला थोडासा त्रास झाला तरी चालेल, पण उद्योगपत्याला नको. उद्योगपत्याला त्रास होता कामा नये. शेतकऱ्याची लाईट नाही भेटली तरी चालेल शेतामध्ये, त्याला पहिलेच 8 घंटे लाईट, 8 घंट्यातून लाईट त्याला नाही भेटली तरी चालेल, पण उद्योगपत्याला लाईट कंटिन्यू भेटली पाहिजे. त्याला पहिले 24 घंटे लाईट आहे, त्यातनी 8 घंटे डोळ्यात सळायले यायच्या. शेतकऱ्याला नको म्हणायले. बरं झालं पाणी पुरवठा मंत्री. आम्ही इथं म्हणतो ना, जर दुष्काळ पडला आणि कोरडा दुष्काळ पडला आणि पाणी जर नाही झालं ना, ती कोणी पियाला पाणी देणार नाहीत. एखादं माणसं मेले चालेल, पाणी पियाला देणार नाहीत. हे पण उद्योगपत्याला पाणी पुरवण्यासाठी तुम्हाला तिथं एक हंडाभर पाणी घेऊ देणार नाही त्याच्या धरणातलं. कोटलं पाणी कोटलं कसंच घेऊ देणार नाहीत. तर हे विद्युत मंत्री झाल्यावर तर तुम्हाला एकही मिनिट शेतकऱ्याला लाईट नको म्हणायले त्याचं असं म्हणणं आहे. आता यायला काय म्हणावं, वोट टाकताळी जरा हिसाबान टाका. जेव्हा म्हणलं तेव्हा शेतकऱ्याच्या मुळावर उठायले. यायच्या घरची लाईन बंद करावं नाही, यायनं राहा अंधारात, उद्योगपत्याला देऊन टाकावं. आपल्या शेतकऱ्याची लाईट कशाला तोडायची? काय डोसकं झालं का हे? असं नाही बरोबर बा. यायनं यायच्या घरची लाईट द्यावं. याच्या घरचे काही लोक शेतकरी काही याच्या घरचे नाही तर कोणाची लाईट द्यायला काही बोलायचं. कोणी केलं याला पुन्हा वोट टाकताळी टाकू नका शेतकरी मित्र, याला वोट. हे पाणी पुरवठा मंत्री आहे, दुष्काळ जर पडला तर कोणाला हंडाभर पाणी देत नाही, आणि हे विद्युत मंत्री झाल्यावर तर तुम्हाला एकही मिनिट लाईट भेटणार नाही. त्यासाठी याला पुढच्या 29ला याचा एकही मेंबर आला नसला पाहिजे, निवडून आलंच नसलं पाहिजे असं माणूस. हां, हे काय कामी नाहीत असे. हां.